नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणेस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणारे स्टेम सेल उपचार. आणि खास करून ह्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सुप्रसिद्ध अशा स्टेम सेल तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांची. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन ह्या स्टेम सेल तज्ज्ञ आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 5 वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रात कार्यरत असताना खास करून मेंदूच्या विकारांवरील स्टेम सेल उपचारांमधल्या संशोधनामध्ये त्यांनी मोठा हातभार लावलेला आहे, ज्याच्यामध्ये ऑटिझम आणि त्याच्यावरती असणारे स्टेम सेल उपचार असोत, स्नायू दुर्बलता म्हणजे मस्क्युलर डिस्ट्रोफी आणि त्याच्यावरती असणारे स्टेम सेल उपचार आहेत, किंवा विविध प्रकारचे इतरही मेंदूचे आजार आहेत, ह्यावरती विशेष करून त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत, जी आंतरराष्ट्रीय स्तरावरती आज मान्यता प्राप्त आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगभरातून रुग्ण आज डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रनच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या न्यूरोजन संस्थेमध्ये खास करून स्टेम सेल उपचार घेण्यासाठी येत आहेत. आणि न्यूरोजन संस्था सध्या सीवूड स्टेशन समोर नवी मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे, ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली मेंदूच्या विविध विकारांसाठी आणि खास करून मतिमंदत्व म्हणजे मेंटल रिटार्डेशनसाठी स्टेम सेल उपचार आज उपलब्ध आहेत. पण केवळ स्टेम सेल उपचार नव्हे तर याच्या बरोबरीने भौतिक उपचार सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत, म्हणजेच ज्याला न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हटलं जातं. मेंदूचे विकार म्हटलं की डोळ्यासमोर आपल्याला विविध आजार येतात. सगळ्यात पहिला येतो आजार तो पॅरालिसिस आहे, ज्याला स्ट्रोक किंवा अर्धांगवायू किंवा वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जातं. पण ह्या आजाराव्यतिरिक्तही इतर जे मेंदूचे आजार आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त विविध प्रकारचे सेरेब्रल अटॅक यासारखे आजार, ज्याच्यामध्ये लहान मेंदू आपला कमकुवत झालेला असतो. त्याचप्रमाणे लहान मुलांचे असणारे मेंदूचे आजार, ज्याला न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आपण म्हणूया, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे आजार आपल्याला दिसतात, ज्याच्यामध्ये ऑटिझम सारखा आजार आहे, ज्याला आत्ममग्नता म्हटलं जातं, सेरेब्रल पाल्सी ज्याच्यामुळे लहान मुलांना अपंगत्व येऊ शकतं, किंवा स्नायू दुर्बलता मस्क्युलर डिस्ट्रोफी सारखा आजार आहे. ह्या विविध प्रकारच्या आजारांवरती आजपर्यंत कोणतेही ठोस उपचार उपलब्ध नव्हते. पण आज स्टेम सेल थेरपीच्या रूपाने आज मी म्हणेन की एक आशेचा किरण निर्माण झालेल्या सर्वच रुग्णांसाठी. अर्थातच याविषयी आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर पुढे जे स्क्रीनवरती संपर्कासाठी नंबर बघतात ते आपण जरूर टिपून घ्या. 9920200400 हा पहिला नंबर आहे. त्याचप्रमाणे 41136565 म्हणजे 41136565 ह्याच्या मागे एसटीडी कोड 022 किंवा 022 हा एसटीडी कोड लावायचा आहे. आणि जरूर ह्या दोन्ही नंबरवरती आपण फोन करू शकता. याच्या व्यतिरिक्त ईमेल आणि वेबसाईट सुद्धा उपलब्ध आहे, ज्याच्यावरती आपण जरूर संपर्क करा. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे स्टेम सेल उपचार आज एक आशेचा किरण ठरत आहेत विविध रोगांसाठी, पण खास करून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स ज्याच्यामध्ये कोणतेही उत्तर आजपर्यंत नव्हतं, अशा रुग्णांसाठी किंवा अशा रोगांसाठी मी म्हणेन खरोखर एक वरदान असे हे उपचार आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. सर्वप्रथम पुन्हा एकदा स्वागत मॅडम आपलं कार्यक्रमामध्ये. मागील वर्षी आपलं ऑटिझमवरचं पुस्तक प्रसिद्ध झालं होतं, आता वर्ल्ड ऑटिझम डे सुद्धा येईल लवकरच. पण ह्याच्या व्यतिरिक्त सुरुवात जी झाली होती स्टेम सेल उपचारांची ती खास करून स्पायनल कॉर्ड इंजुरीसाठी झाली होती असं म्हणायला लागेल. पण नंतर हळूहळू लक्षात आली त्याची जी स्ट्रेंथ आहे किंवा विविध आजारांसाठी त्याचा असणारा जो उपयोग आहे. सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना स्टेम सेल विषयी सांगा, कारण स्टेम सेल विषयी बरेच समज गैरसमज आहेत, हा एक भाग आहेच. पण खास न्यूरोजन संस्थेमध्ये कुठल्या स्वरूपाचे स्टेम सेल उपचार दिले जातात काय सांगता येईल? डॉक्टर महेश, अगदी बरोबर म्हटलात की न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरसाठी स्टेम सेल हा खूप मोठा एक पाऊल आपण पुढे गेलो आहे. स्टेम सेल्सच्या माध्यमाने असे विकार ज्यांना आपण हाताळू शकत नाही त्यांना आता आपण हाताळतो. न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये वेगळा असा स्टेम सेल उपचार आहे जो एकदम सुरक्षित आहे. आपल्या शरीरातले घेतलेले स्टेम सेलचा आपण वापर करतो. जर आपण लॅपटॉपवर बघितलं जे दाखवलंय, खूप सोप्या रीतीने 2 इंजेक्शननी आपण स्टेम सेल थेरपी करतो. कमरेच्या हाडातून रक्त बनवणारे पेशी किंवा बोन मॅरोचा वापर करून आपण स्टेम सेल्स काढतो. हे पद्धत दाखवत आहे की आपल्या कमरेच्या हाडातून एक सुईद्वारे बोन मॅरो काढलं जातं, त्याच्यातले स्टेम सेल्स वेगळे केले जातात लॅबोरेटरीमध्ये. आणि पाठीच्या पाणीत एक खूप सोप्या रीतीने लंबपंक्चरनी हे स्टेम सेल्स मेंदूच्या अवतीभोवती आणि मज्जारज्जूच्या अवतीभोवती जे फ्लुइड जमलेलं आहे किंवा फिरत आहे त्याच्यामध्ये सोडले जातात. आणि त्याच्यानंतर आपण बघतो की मेंदूमध्ये जे डॅमेज आहे, जे निळे भाग आपण वर बघतोय, हे स्टेम सेल थेरपी नंतर खालच्या स्कॅनमध्ये आपण बघितले तर निळे भाग कमी झाले आणि हिरवे भाग वाढले, म्हणजे हिरवं म्हणजे नॉर्मल. तर मेंदूमध्ये पण आपण आतमध्ये रिजनरेशन किंवा रिपेअर बघतो, जे आधी संभव नव्हतं. तर स्टेम सेल थेरपीनी आपण खूप सोप्या रीतीने सुरक्षित रीतीने मेंदूची आणि मज्जारज्जू आणि स्नायू दुर्बलता जे आपण म्हणतो मस्क्युलर डिस्ट्रॉफी याला हाताळू शकतो. आणि जिथे काही उपाय नव्हतं आणि आपल्याकडे प्रश्नाचं उत्तर नो किंवा नॉट पॉसिबल होतं, ते आता आपण पॉसिबल करू शकतोय आणि आपण बघितलंय. आणि 3000 पेशंटच्या वरचा अनुभव आहे आणि 7 वर्षाचा अनुभव आहे,
जे आपण बघतो की सुरक्षित आणि इफेक्टिव्ह असं ट्रीटमेंट आपण बघतोय. येस, जरूर. आणि न्यूरोजन संस्थेमध्ये हे उपचार उपलब्ध आहेत. आपण ईमेल बघत आहात आता contact@neurogen.in आणि ह्याच्या व्यतिरिक्त वेबसाईटही आपण स्क्रीनवरती बघत आहात neurogenbsi.com. ह्याच्यावरती आपण जरूर संपर्क करा अधिक माहितीसाठी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे उपचार अतिशय सुरक्षित आहेत, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. अतिशय सोपे आहेत, पण ह्याच्या बरोबरीने स्टेमसेल उपचारांच्या बरोबरीनेच एक मोठ्या उपचारांची गरज असते, ज्याला न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हटलं जातं किंवा भौतिक उपचार म्हटले जातात. आणि ह्याची जेव्हा सांगड एकत्रित घातली जाते तेव्हा मिळणारे रिझल्ट्स हे खरोखर आश्चर्यकारक असतात असं म्हणायला हरकत नाही. आणि एक मोठ्या डॉक्टरांची टीम न्यूरोजन संस्थेमध्ये आज कार्यरत आहे, ज्याच्यामध्ये न्यूरोसर्जन्स आहेत, त्याचप्रमाणे स्टेमसेल तज्ज्ञ आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पॅथॉलॉजिस्ट आहेत आणि ह्या सर्व आणि त्याचप्रमाणे फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, भौतिक उपचार करणारे डॉक्टरांशी सुद्धा टीम आज या ठिकाणी तैनात आहे. आणि न्यूरोजन संस्थेमध्ये म्हणूनच आज विविध रुग्णांना ह्या उपचारांचा लाभ झालेला आहे. पण त्यासाठी आपण संपर्क जरूर करा. पुढील फोन नंबरवरती 9920200400 आणि 41136565 या नंबरवरती जरूर संपर्क करा. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरामध्ये न्यूरोजन संस्थेने कन्सल्टेशन खास झी 24 तासच्या हॅलो डॉक्टरच्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे हा कार्यक्रम बघून जर आपण फोन केला तर जरूर आपल्याला सवलतीच्या दरामध्ये या ठिकाणी सल्ला म्हणजेच कन्सल्टेशन उपलब्ध आहे, याची आपण जरूर नोंद घ्या. कार्यक्रमामध्ये आज आपण ह्या उपचारांचा फायदा झालेल्या काही रुग्ण आता बघणार आहोत. मॅडम, आपण सुरुवात करूया. सेरेब्रल पाल्सी हा एक आजार ज्याच्यामध्ये जन्मतः मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हे रुग्ण बऱ्याच प्रमाणात अपंगत्वाला बळी पडतात. तर सेरेब्रल पाल्सीविषयी आम्हाला सांगा आणि आपण व्हिडिओ बघूया या अनुषंगाने की कशा रीतीने ह्या रुग्णांना फायदा झालाय, काय सांगता येईल? सेरेब्रल पॉल्सी ही मेंदूला इजा झाली असते जन्माच्या वेळेस रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे. हा एक मुलगा 8 वर्षापर्यंत काही करू शकत नव्हता. स्टेमसेल थेरपी नंतर 3 ते 6 महिन्यामध्ये आपण बघतोय की मान धरणं, बसणं, पकडून उभे राहणं, चालण्याचा प्रयत्न, त्याच्या धडामध्ये बॅलन्स आलेला आणि तो सायकल चालवतो आणि उभे राहून चालायचा प्रयत्न करतो. तर स्टेमसेल थेरपी नंतर जे रिहॅबिलिटेशन, न्यूरो रिहॅबिलिटेशन जे खूप गरजेचं आहे, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, याला एक चालना मिळते. कारण मेंदूमध्ये जे डॅमेज आहे त्याला आपण एक पेशी पुरवतोय जे डॅमेज रिपेअर करण्यासाठी. तर स्टेमसेल थेरपी सोबत रिहॅबिलिटेशन जे तुम्ही बघताय की त्याचं पण न्यूरोजनमध्ये एक मोठा भाग आहे ट्रीटमेंटमध्ये. तर हे त्याच्यामुळे आता तो मूल पकडून चालू शकतोय. तर स्टेमसेल थेरपी आणि रिहॅबिलिटेशन हे दोन्ही सोबत करणं गरजेचं आहे. आणि आपण जसं की गाडीमध्ये आपण पेट्रोल भरतोय आणि किंवा बॅटरी रिचार्ज करतोय, त्याच्यानंतर गाडी व्यवस्थित चालू शकते. त्याच्यातला स्टेमसेल बॅटरी किंवा रिचार्ज करायचा एक प्रयत्न आहे मेंदू. येस, मला वाटतं कारण ह्याची जरूर आवश्यकता आहे शरीराला की एक एनर्जी पुरवण्याची आणि त्यातून निश्चितच लाभदायक असे आपल्याला या ठिकाणी रिझल्ट्स मिळू शकतात. ह्याच अनुषंगाने डाऊन सिंड्रोम, ज्याला मंगोल चाइल्ड म्हटलं जातं मॅडम, ह्याच्यासाठी स्टेमसेलने काही उपचार होऊ शकतात का, काय सांगता येईल मला? हो, नक्कीच. डाऊन सिंड्रोम मध्ये आम्हाला काही अनुभव आहे, खूप जास्त नाही, पण आम्ही प्रश्न नेहमी येतो की डाऊन सिंड्रोम एक जेनेटिक डिसऑर्डर आहे, तर आपण स्वतःची पेशी कशी वापरू शकतो? तर डाऊन सिंड्रोम मध्ये वेगळे वेगळे भाग आहे, पण मेंदूचा एक भाग आहे जिथे पाहिजे तशी डेव्हलपमेंट होत नाही आणि स्टेमसेल्सच्या माध्यमाने आपण ते डॅमेज किंवा कमी काम करणाऱ्या पेशंटना चालना देणार आहोत. आपण हे बघतो की डाऊन सिंड्रोम आपण सेरेब्रल पॉल्सी किंवा ऑटिझम किंवा मेंटल रिटार्डेशन सारखंच आपण त्याला आपण ट्रीट करू आणि त्यांची समज वाढते. आपण बघितलंय स्टेमसेल थेरपी नंतर पेशंटची समज वाढते, त्यांची हायपर ऍक्टिव्हिटी कमी होते, त्यांच्या स्पीच मध्ये इम्प्रूव्हमेंट होतो, त्यांच्या कोऑर्डिनेशन, बॅलन्स मध्ये आणि सोशल इंटरॅक्शन मध्ये इम्प्रूव्हमेंट होतो. तर स्टेमसेल थेरपी नंतर आपण 3 ते 6 महिन्यामध्ये जे आधी घडलेलं नाही ते आपण 3 ते 6 महिन्यामध्ये बघू शकतो. तर डाऊन सिंड्रोम मध्ये पण आपण इम्प्रूव्हमेंट बघितले आहेत. फक्त पेशंटचं जे हार्ट आहे ते चांगलं असलं पाहिजे, मग आपण स्टेमसेल थेरपीनी त्यांची ओव्हरऑल क्वालिटी ऑफ लाईफ आणि फंक्शन, त्यांची राहणीमानची जी पद्धत आहे ते इम्प्रूव्ह करू शकतो आणि मुलांना आपण स्वावलंबी होण्याच्या मार्गे आपण घेऊन जाऊ शकतो. येस, ह्याच अनुषंगाने आता वर्ल्ड ऑटिझम डे नुकताच येईल. ऑटिझम ज्याला आत्ममग्नता म्हटलं जातं, अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने ह्या मुलांचं निदान बऱ्याच प्रमाणात होत नाही. वेगवेगळ्या निदानाने त्याला संबोधलं जातं. ऑटिझम म्हणजे स्वमग्नता किंवा आत्ममग्नता. आणि मॅडम, हा एक म्हणूया की ह्याला एक सोशल अँगल सुद्धा आहे आणि ह्याचं प्रमाणही गेल्या काही दिवसात वाढलेलं दिसते. कदाचित निदान आता व्हायला लागले त्याच्यामुळे असेल. तर एकंदरीतच ऑटिझम मध्ये आपल्याला काय करता येईल, काय सांगता येईल आम्हाला?
ऑटिझम खूप एक चॅलेंजिंग प्रॉब्लेम आहे. खूप प्रश्न असं विचारलं जातं की त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही, कशामुळे होतं हे माहिती नाही, तर आपण ट्रीटमेंट कसं करणार. ऑटिझम जेनेटिकही असू शकतो, जन्मापासून रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे पण असू शकतो, आणि आपण मेंदूमध्ये जे कमी काम करणारे पेशी आहेत त्यांना आपण परत स्टेम सेलनी आपण स्टिम्युलेट करणार. 300च्या वर आम्ही ऑटिझमचे मुलं केलेले आहे ट्रीट, आणि त्यांच्यामध्ये खूप चांगले रिझल्ट मिळतात. हा एक मुलगा आहे जो अजिबात त्याला शिकता येत नव्हतं, एक जागी बसायचं नाही, अटेन्शन स्पॅन नसायचा, चंचल होता, तर त्याच्यामध्ये खूप चांगले इम्प्रूव्हमेंट आले. आता पालकांना दिसलं की आपण त्यांना शिकवू शकतो, पण त्यांनी पण त्यांचे जे प्रयत्न आहेत ते वाढवले. असेही मुलं आहेत जे आमच्याकडे 2 वर्ष आधी आले आणि अजिबात काहीही शिकलेले नव्हते. जसं डॉक्टर महेशनी सांगितलं, UK US सगळीकडून स्टेम सेल थेरपीसाठी आणि मार्गदर्शनसाठी आमच्याकडे पेशंट्स येतात, आणि 90% वर पेशंट्समध्ये आपल्याला खूप चांगले इम्प्रूव्हमेंट मिळतं. तर रिहॅबिलिटेशन खूप महत्त्वाचं आहे, पण स्टेम सेल थेरपी नंतर स्पीच, कम्युनिकेशन, हायपर ऍक्टिव्हिटी कमी होणं, आय कॉन्टॅक्ट इम्प्रूव्ह होणं हे सगळं होऊ शकतं. येस, याच अनुषंगाने मतिमंदत्व किंवा मेंटल रिटार्डेशन, ज्याला एक म्हणूया, मी मगाशी म्हटलं जसं, याला सामाजिक दृष्टिकोन एवढ्यासाठी आहे कारण ह्या पालकांवरती खूप ह्याचं प्रेशर असतं आणि खरोखर एक निराशेच्या गर्तेत हे पालक सापडलेले असतात. ह्यातून एक आशेचा किरण आहे स्टेम सेल थेरपी. आपण बघूया उदाहरण, काय सांगता येईल मॅडम? हो, मेंटल रिटार्डेशन, ऑटिझम, सेरेब्रल पॉल्सी हे सगळे न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स आहेत. जन्माच्या वेळेस काही ना काही कमी जास्त झालं असावं जे आपल्या लक्षात आलं नसेल. हे 26 वर्षाची मुलगी आहे, खूप अभिमान वाटतं हिचं आम्हाला, कारण जी आधी 26 वर्षापर्यंत आई वडिलांनी खूप चांगलं तिला मोठं केलं, पण खूप सारे ब्लॉक्स होते तिच्या प्रोग्रेसमध्ये. आता तिचं कोऑर्डिनेशन वाढले, तिची समज वाढलीये, परत एक गोष्ट बोलायची ते कमी झालंय, स्वतःचं काम ती सगळं स्वतः करू शकते. खूप चांगली गोष्ट म्हणजे की तिचं कॉन्फिडन्स वाढले, ती सितार वाजवते, ती प्रोग्राम करते स्टेजवर, भरतनाट्यम करते, आणि ती आता बाहेर जाऊन कॅन्टीनमध्ये अशा मुलांचं एक ग्रुप बनवलेलं जाऊन काम करते. तर सेल्फ एस्टीम आणि इम्पॉर्टन्स वाढले. आता परवा ती आली होती आणि ती म्हणते मला उद्या जाऊन काम करायचं, आई वडिलांना काही प्रॉब्लेम नाही, ते घरी राहतात, मला ऑफिस जायचंय. तर एक आई वडिलांना पण खूप अभिमान होतो की आपली मुलगी आता बाहेर जाऊन काम करते आणि तिचं जे फ्युचर आहे त्यांना थोडंसं चांगलं होपफुल आहे आणि एक चांगलं फ्युचर क्रिएट झालेलं दिसतं. येस, मला वाटतं ही मुलं स्वावलंबी झाली तर फार मोठं एक वरदान असेल सर्वच समाजासाठी. ह्या अनुषंगाने आपण ह्या कार्यक्रमामध्ये पुढे जाणून घेणार आहोत की पॅरालिसिस म्हणजेच पक्षाघात किंवा अर्धांगावीवरती स्टेम सेल उपचार आणि इतर हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरीवरचे स्टेम सेल उपचार, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. स्टेम सेल तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत, खास करून मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणाऱ्या स्टेम सेल उपचारांविषयी. कार्यक्रमाच्या पूर्वात आपण जाणून घेतलं कशा रीतीने मेंदूचे विविध प्रकारचे विकार, ज्याच्यामध्ये खास करून न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स आहेत विविध प्रकारच्या, आणि सेरेब्रल पाल्सी सारखा आजार आहे ज्याला अपंगत्व लहान मुलांना येऊ शकतं, ज्यामुळे ऑटिझम सारखा आजार आहे, किंवा विविध प्रकारचे मेंटल रिटार्डेशन म्हणजेच मतिमंदत्व सारखा आजार आहे, ह्याच्यावरती स्टेम सेल उपचार कशा रीतीने वरदान ठरू शकतात. पण ह्याच्या व्यतिरिक्त इतरही आजार जे मेंदूचे आहेत, खास करून पॅरालिसिस किंवा अपघातजन्य असणारे मेंदूचे विकार, ह्याच्यामध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणात सुधारणा आढळून येते स्टेम सेल उपचारांमुळे. अर्थातच हे सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली आता न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट, जे सीवूड स्टेशन समोर आहे नवी मुंबई, या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. 9920-200-400 हा एक क्रमांक आहे. 41136565 दुसरा क्रमांक आहे. याच्या मागे एसटीडी कोड लावायचा आहे 022, किंवा ईमेल आणि वेबसाईटवरती सुद्धा आपण संपर्क करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात हे उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना मॅडम, आपण मगाशी विविध रुग्ण बघितले, आता काही अजून रुग्ण बघूया. खास करून हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी आणि स्नायू दुर्बलता हा एक मोठा आजार आहे ज्याला मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हटलं जातं, आणि ह्या अनुषंगाने आपण काही उदाहरणं बघूया. सर्वप्रथम मस्क्युलर डिस्ट्रॉफी विषयी मला सांगा, स्नायू दुर्बलतेविषयी काय सांगता येईल? स्नायू दुर्बलता हा एक आजार आहे, तुमच्या जवळपास पण असेल तर तुमच्या लक्षात येत नाही, कारण मुलं हळूहळू चालत असतात आणि त्यांचं चालणं बंद होतं. स्टेम सेल थेरपीच्या माध्यमाने आपण ऍटलीस्ट त्यांचा जो प्रॉब्लेम वाढतोय ते थांबवू शकतो. स्टेम सेल थेरपीच्या आधी 100% हे पेशंट्स डिट्युरेट होत होतं. आता स्टेम सेल थेरपीनी 90% मुलांमध्ये आपण बघतो की मसल पॉवर आपण वाढवू शकतो. हे एक मध्यंतरी उपाय आहे.
आहे. पूर्णपणे आपण त्याचं जे रूट कॉज आहे ते आपण सॉल्व्ह करू शकत नाही, पण त्यांच्यामध्ये चालणं, त्यांचं आपण कायम ठेवू शकतो. त्यांची हालचाल, त्यांचं जिन्यात चढणं, उठणं बसणं आपण लवकर हे ट्रीटमेंट सुरू केलं तर. अशी मुलं आहेत जे चालणं बंद केले होते तर ऍटलीस्ट विथ सपोर्टनी आता चालतात. पुष्कळसं आम्ही अवेअरनेस करतो स्टेमसेल थेरपी बद्दल आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी किंवा स्नायू दुर्बलता बद्दल, आणि हळूहळू लोकांमध्ये आता समज आली आहे की हो, हे जे प्रॉब्लेम आहे लवकर आपण निदान करायला पाहिजे आणि यांचं ट्रीटमेंट संभव आहे. पुष्कळशे निदान करावं आणि ट्रीटमेंटसाठी नक्की यावं. येस, स्पायनल कॉर्ड इंजुरी बघूया आपण या अनुषंगाने काय सांगता येईल? रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट खूप कॉमन झाले आणि ही एक मुलगी आहे 9 वर्षाची, पूर्ण फॅमिली सोबत ऍक्सिडेंट झालेला आणि कमरेखालती ती पॅरालाइज झाली, शाळेत जाणं बंद झालं. स्टेमसेल थेरपी नंतर खूप चांगले तिची इम्प्रूव्हमेंट आहे. आता ती परत शाळेत जाते, इंडिपेंडंट आहे, घरी स्वतः कॅलिपर्स लावून बाथरूमला जाऊन आंघोळ करून स्वतःचं काम करून एकटी राहू शकते. ब्लॅडर बॉवेल म्हणजे लघवी आणि संडासाचं तिला कळायला लागलं आणि ती स्वतः इव्हॅक्युएट करू लागली. जितके लवकर इजा झाल्यानंतर आपण ट्रीटमेंट करतो तितके चांगले इम्प्रूव्हमेंट होतात. पण सोबत न्यूरो रिहॅबिलिटेशन एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. स्टेमसेल थेरपी नंतर आता न्यूरोजन मध्ये आम्ही खास स्पायनल कॉर्ड इंजुरीसाठी स्पायनल कॉर्ड इंजुरी वॉकिंग ट्रॅक हे एक नवीन प्रकारचं एक रिहॅबिलिटेशन मेथड आहे जे चायनावरून आलेलं आहे आणि ते आपण न्यूरोजन मध्ये बनवलेलं आहे आणि खूप पेशंट्सला याचा फायदा होतो. 6 तास रोज व्यायाम करणं, चालणं आवश्यक आहे, तेव्हा आपल्यामध्ये स्टेमसेल्सची चालना होते आणि इम्प्रूव्हमेंट होतं. आपलं मेन एम आहे इंडिपेंडन्स, आणि स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली तरी तुम्ही एक चांगलं जीवन जगू शकता हे आपल्याला इन्फॉर्मेशन पोहोचायचं आहे. पुढचं एक उदाहरण आपण बघू हेड इंजुरीचं. आणि हेड इंजुरी पण ऍक्सिडेंटमुळे, पडल्यामुळे. हा एक पेशंट आहे जे लिफ्टच्या कंपनीमध्ये काम करतो आणि तो पडला आणि कोमामध्ये होता, मेंदूला इजा झाली होती आणि आता 3 ते 4 वर्षात त्याच्यामध्ये प्रचंड इम्प्रूव्हमेंट झाले आहे. चालतो, स्वतः ऑफिस जातो, एकटा घरी राहतो, बोलण्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालंय, स्टोर मॅनेजर परत तो काम करायला लागलाय. आणि आजची गोष्ट आहे, आज त्यांनी मला फोन केलं, सिंहगडवर मी पोहोचलोय, मी सिंहगडला गेलोय आणि ते तुम्हाला मला सांगायचं आहे. तर हे जे प्रगती आहे 1-2 दिवसात नव्हे, यू हॅव टू बी पेशंट आणि हळूहळू आपण परत आपल्या जीवनाकडे वळू शकतो आणि हे शक्य आहे. येस, मला वाटतं हे आपण बघितलं की खरोखर ह्या सर्व रुग्णांसाठी वरदान असे हे स्टेमसेल उपचार आहेत. अर्थातच आपण स्टेमसेल उपचारांविषयी अधिक माहिती घेणार आहोत. खास करून पॅरालिसिसच्या रुग्णांना कशा रीतीने स्टेमसेल उपचार वरदान ठरलेले आहेत हे आपण माहिती करून घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणाऱ्या स्टेमसेल उपचारांविषयी आणि सुप्रसिद्ध अशा स्टेमसेल तज्ज्ञ असणारे डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. खास करून कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे विकार येतात. खास करून सेरेब्रल पाल्सी किंवा ऑटिझम सारखा आजार आहे, मेंटल रिटार्डेशन सारखा आजार आहे. याच्या व्यतिरिक्त आपण मगाशी जाणून घेतलं की खास करून अपघातामुळे होणारी हेड इंजुरी किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरी, मज्जा रज्जूवरती आघात झाल्यामुळे होणारा लुळेपणा किंवा स्नायू दुर्बलतेसारखा आजार ज्याला मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हटलं जातं, याच्यावरती स्टेमसेल उपचार आज वरदान सिद्ध झालेले आहेत आणि आपण हे रुग्णही बघितले विविध ज्यांना ह्या उपचारांचा फायदा झालेला आहे. आपल्यालाही याविषयी अधिक प्रश्न विचारायचे असेल तर पुढील फोन नंबरवरती जरूर आपण प्रश्न विचारा. 9920200400 हा पहिला नंबर आहे. 41136565 ज्याच्या मागे एसटीडी कोड 022 लावू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त contact@neurogen.in यावरती आपण ईमेल करू शकता किंवा neurogenbsi.com वरती आपण जरूर वेबसाईटवरती जाऊन अधिक माहिती घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आजच्या ह्या पुढच्या भागामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं की पॅरालिसिस किंवा खास करून लहान बिंदू कमकुवत झाला तर कशा रीतीने या ठिकाणी स्टेमसेल उपचार होऊ शकतात. मॅडम, पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे येत असताना जरूर आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करा. महत्त्वाची सूचना, पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात या ठिकाणी कन्सल्टेशन उपलब्ध आहे, त्यामुळे पुढील फोन नंबरवरती जरूर आपण संपर्क करा. आपण 2 क्लिपिंग बघू या अनुषंगाने पेशंटच्या. पहिली आहे ती सेरेब्रल अटॅक्झियाची आहे. काय सांगता येईल मॅडम ह्याविषयी आम्हाला? सेरिब्रल अटॅक्झिया हे छोटं मेंदू जसं कमफत जातं तर आपलं तोल सावरलं जात नाही आणि दारुड्यासारखं चालतो आपण आणि ते प्रॉब्लेम वाढत जातं. ही एक मुलगी US वरून आलेली 17-18 वर्षाची जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा पूर्णतः ती व्हीलचेअरवर होती. तिला काहीही जमायचं नाही, उठून बसणं जमायचं नाही, हालचाल तिची खूप जास्त आहे. पण स्टेमसेल थेरपी नंतर हळूहळू त्यांनी खूप मेहनत केली आणि तुम्ही बघू शकता ती विदाऊट सपोर्ट आता काही क्षणासाठी उभी राहू शकते. विथ सपोर्ट ती
चालू शकते. ते आधी जमत नव्हतं, आता तिचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. ती वॉकर धरून सुपरमार्केटमध्ये सगळं काही मार्केटिंग करते आणि स्वतःचं काम ती स्वतः करू शकते. कॉन्फिडन्स वाढलाय, बोलण्यामध्ये स्पष्टता आली आहे, समज वाढली आहे ती, आणि स्विमिंग करू शकते. ॲक्वेटिक थेरपी आता आम्ही सुरू केलेलं आहे न्यूरोजन मध्ये, आणि ही जी मुलगी आहे हे स्विमिंग चॅम्पियन, आता ब्रॉन्झ मेडल तिने पत्कारलेला आहे पॅरा ऑलिम्पिक्समध्ये. तर हळूहळू जिथे प्रॉब्लेम वाढत होतं ते थांबलंय आणि त्यांना हे होप आहे की ती इंडिपेंडंट होऊ शकेल. तर मेन आपला एम तेच आहे, इंडिपेंडन्स किंवा स्वावलंबी होणं. या अनुषंगाने पॅरालिसिस हा मोठा एक म्हणूया भाग आहे मेंदूच्या विकारांचा. आपण बघूया या अनुषंगाने पॅरालिसिसच्या रुग्णांना कशा रीतीने स्टेमसेल उपचारांचा फायदा मिळू शकतो, बघूया आपण आता स्क्रीनवरती. पॅरालिसिस स्ट्रोक हे 30 वर्षापासून 70-80 वर्षापर्यंत कधी होऊ शकते. हे जे आले होते पेशंट हे वयस्कर, स्टेमसेल थेरपीच्या आधी त्यांना फिजिकल प्रॉब्लेमही होतं, हेमिप्लेजिया होतं, एक साईड त्यांचं पॅरालाइज्ड होतं. त्याच्या व्यतिरिक्त खूप अब्युझिव्ह होते, खूप शिव्या द्यायचे, आणि स्टेमसेल थेरपी करायला आले त्या दिवशी मलाही खूप शिव्या दिले. तर त्यांचं मेन एका महिन्यात त्यांचं ते टेम्परमेंट आहे ते नॉर्मल झालं, त्यांची समज हे आली की आपण कसं वागायचं. त्याच्या व्यतिरिक्त फिजिकल चेंजेस पण खूप आले आहे. त्यांचं शोल्डर पेन कमी झालेलं आहे, त्यांच्यामध्ये त्यांचं बॅलन्स इम्प्रूव्ह झालेलं आहे, त्यांच्या हातामध्ये ताकद आली आहे, जे हात हलवू शकत नव्हते आता ते हलवू शकतात. आणि मेन तर ते इंडिपेंडंट, त्यांची समजदारी वाढली आणि घरच्या लोकांना त्यांना सांभाळायला बरं झालंय. आता दुसऱ्यांदा जेव्हा ट्रीटमेंटसाठी आले तर त्यांनी मला म्हटलं की आय एम सॉरी मॅडम, मी मागच्या वेळेस तुम्हाला खूप रागवलं होतं. तर हे जे आहे ओव्हरऑल पेशंटमध्ये आपल्याला फरक जाणवतो. जाता आम्हाला काय सांगता येईल प्रेक्षकांना? नवीन वर्ष सुरू झालंय आणि दरवेळेस मी हे सांगते की होप ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. होप जीवनासाठी, नवीन जीवनासाठी, मेंदूच्या आजारांसाठी ट्रीटमेंट आहे आणि सुरक्षित आहे, आणि नक्की तुम्ही या ट्रीटमेंटबद्दल विचार करायला पाहिजे. जरूर तुम्ही या ट्रीटमेंटचा लाभ घेऊ शकता आणि त्यासाठी पुढच्या संपर्कासाठीच्या नंबरवर जरूर फोन करा. 9920200400 41136565, ज्याच्या मागे STD कोड 022 आहे. आणि खास करून पुढील 1 महिन्यासाठी जी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी सवलतीच्या दरात कन्सल्टेशन सुद्धा उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. मॅडम, आमच्या आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.